नमस्कार मित्रांनो. तुम्ही 1997 ते 2005 या काळात इयत्ता दुसरीत शिकला आहात का? असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच खास आहे. लहानपणी वाचलेलं तेच पुस्तक, पण आज मोठेपणी ऐकताना येणारी भावना नक्कीच वेगळी असणार. हीच ती खरी नॉस्टॅल्जिया. मराठी बालभारती इयत्ता दुसरी, पाठ 7वा. उठा उठा चिवताई. उठा उठा चिवताई, सारीकडे उजाडले, डोळे तरी मिटलेले अजूनही. सोनेरी किरण आले घरटाच्या दारापाशी, डोळ्यांवर झोप कशी अजूनही. लगबग पाखरेही गात गात गोड गाणे, टिपतात बघा दाणे चोहीकडे. झोपलेल्या अशा तुम्ही, अणायचे मग कोणी, बाळासाठी चारा पाणी चिमुकल्या. बाळाचे नाव घेता जागी झाली चिऊताई, उठोनिया दूर जाई भूर भूर. पाठ 7वा. असा पडतो पाऊस. सदू खेळायला निघाला. इतक्यात जोराचा वारा आला. आभाळ भरून आले. सूर्य दिसेनासा झाला. विजा चमकू लागल्या. ढगांचा गडगडाट झाला. जोरदार पाऊस पडू लागला. सदू ओलाचिंब झाला. तो एका घराच्या आडोशाला उभा राहिला. अरे बापरे, केवढा हा पाऊस, सदू म्हणाला. हे पावसाने ऐकले. त्याला वाटले सदूशी बोलावे. इतक्यात सदू अशी हाक आली. कुणी हाक मारली म्हणून सदू इकडे तिकडे पाहू लागला. पाऊस. अरे इकडे बघ, मी पाऊस बोलतोय. सदू. कोण? पाऊस? तू बोलतोस? अरे पण तू असा अचानक कुठून आलास? कसा आलास? पाऊस. अरे मी आभाळातून आलो. सदू. पण तू वर आभाळात गेलास कसा? पाऊस. मी आधी होतो पाणी, नदीत समुद्रात खेळत होतो. उन्हाळा आला आणि कडक ऊन पडले. मग चटके बसू लागले. माझे अंग गरम झाले. मी हलका झालो. वाफ होऊन आपोआप वर जाऊ लागलो. सदू. लपून छपून गेलास वाटते? पाऊस. नाही रे, वाफेच्या रूपात वर जाताना मी तुम्हाला दिसत नाही. आभाळात जाता जाता आमचे ढगात रूपांतर होते. आम्ही ढग झालो की तुम्हाला दिसतो. तेथे वारा आम्हाला आणखी उंच उंच आभाळात ढकलतो. सदू. बर, मग पुढे काय होतं रे? पाऊस. तेथे आम्हाला थंड हवा लागते. आमचे अंग जड होते. आभाळात राहवत नाही. आम्ही झरझर खाली येतो. त्याला तुम्ही पाऊस म्हणता. सदू. गंमतच आहे तुझी. ढगातून खाली येताना पाऊस पडतोस, जमिनीवर वाहताना पाणी असतोस, आभाळात जाताना वाफ होतोस, आभाळात गेल्यावर तू ढग होतोस. पाऊस. वेगवेगळ्या रूपात वावरताना मला फार मजा येते. मी सगळ्यांना पाणी देतो. माझ्यामुळे नद्या नाले भरून वाहतात, पिके येतात. म्हणून लोकांना मी हवा हवासा वाटतो. सर्वजण माझी आतुरतेने वाट पाहतात. पावसाची रिमझिम कमी होऊ लागली. सदू. मी पण वाट पाहीन. उद्या पुन्हा ये बरं का. पाठ 9वा. माझे घर. पलीकडे ओढ्यावर माझे गाव ते सुंदर, झाडाझुडुपात आहे लपलेले माझे घर. माझ्या गावातून जाते चिमुकली हीच वाट, मला ओढून या नेते माझ्या घराशीही थेट. पिंपळाच्या झाडापाशी लहानसे माझे घर, तुळशीचे वृंदावन चिरेबंदी ओट्यावर. माझी आई तेथे दारी, माझ्या भावंडाचा मेळा, घरी गेल्यावर होतो माझ्या भोवताली गोळा. कमा येते चंदू येतो, भाऊ आला म्हणत, मिठी मग सोडवितो हातावर खाऊ देत. पाठ 10वा. येरे येरे कोल्होबा. एक होती आजीबाई. तिची होती एक झोपडी. झोपडीभोवती होती झाडी. आजीच्या झोपडी मागे बोरीचे एक झाड होते. झाड बोरांनी भरून जाई. रात्री खूप बोरे झाडाखाली पडत. बोरे पाहून आजीला आनंद होई. आजी बोरे जमवून बाजारात विकायला नेई. तिला पैसे मिळत. पुढे काही दिवसानंतर रात्रीच्या वेळी एक कोल्हा यायचा. गुपचूप बोरे खाऊन जायचा. सकाळी आजी पाहायची
झाडाखाली बोरे नसायची. तिला आश्चर्य वाटायचे. कोण बरं येतं, कोण बरं खाऊन जातं. बोरांची राखण केलीच पाहिजे. रात्री गुपचूप बसून पाहिलंच पाहिजे. बोरांवर नीट लक्ष ठेवलंच पाहिजे, असा तिने विचार केला. त्या रात्री आजी जागी राहिली. तिने कोल्ह्याची करामत पाहिली. ती मनात म्हणाली, अरे कोल्होबा, सोकावलास काय? गुपचूप येऊन बोरं खातोस काय? थांब, आता तुझी खोडच मोडते. पुन्हा कसं येतोस तेच मी पाहते. दुसऱ्या रात्री आजीने गंमत केली. झोपडीत गुपचूप लपून बसली. सोकावलेला कोल्होबा हळूच आला. बोरे खाण्यात दंग झाला. अरे बापरे, तेवढ्यात काय झाले? आजीबाईच्या झोपडीतून खूप दगड आले. कोल्होबाचे अंग शेकून निघाले. कोल्होबाचे डोके सडकून निघाले. कोल्होबाला खूप मार बसला. तो भिवून पळू लागला. आजी खो खो हसत म्हणाली, ये रे ये रे कोल्होबा, बोरं पिकली. कोल्होबा रडत रडत म्हणाला, नको नको आजीबाई, माझी खोड मोडली. पाठ 11. नदीचे गाणे. दरी दरीतून वनावनातून झुळझुळ मी वाहत येते. मी मंजुळ गाणे गाते, मी पुढेच धावत जाते. बसली गावे तीरावरती, त्यांना भेटून जाते पुढती. लता वृक्ष किती काटावरती, भूमी तुनी जे मला भेटती. फुलवेली मज सुमने देती, कुठे लव्हाळी खेळत बसती. कुठे आम्रतरू माझ्यावरती, शीतल आपुली छाया धरती. पाणी पिऊनी पक्षी जाती, घट भरून कुणी जल नेती. गुरे वासरे जवळी येती, मुले खेळती लाटांवरती. मी कोणाची मी सर्वांची, बांधून ही मज नेणाऱ्यांची. तिथे जाईन तिथेच फुलवीन, बाग मनोहर आनंदाची.